वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत. आता जवळपास 16वा-17वा दिवस आहे. मात्र या आंदोलनाला सिरियस घेतलं जात नाहीये का सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा आणि विरोधकांकडनं सुद्धा, असा एक सवाल आता देशभरात उपस्थित होतो. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल दोन मुद्दे आहेत. एक तर माझा सोनम वांगचूक यांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपकेला पाठिंबा नाही. मी ऍज अ माणूस, मी ऍज ह्युमन बिंग सांगतो, मी पक्ष म्हणून बोलत नाही, पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडली. ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज, की सोनम वांगचूक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. 20 लोक ह्या आपल्या देशात वारली आहेत, आत्महत्या केली आहे. त्यांच्यासाठी तुम्ही एक आवाज उठवताय. मला खूप आवडलं की पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे होता. अशी निर्लज्ज लोक आपल्याकडे असू नाही शकत एज्युकेशन मिनिस्टर म्हणून. तो झालाच पाहिजे होता. पण तुम्ही ज्या लेवलला सिरियसनेस घालवला आंदोलनाचा, ते मला नाही आवडलं. ज्या लेवलला, पण मी तुमच्यासारखेच मी रील्स बघतोय, ज्या लेवलला खूप सिरियसनेस घालवून टाकलाय तुम्ही. सोनम वांगचूक बिचारे, ज्या लेवलला ते बिचारे 17 दिवस आज उपोषणाला बसलेत आणि इकडे काही गाणी लावून नाचतायत, हे करतायत. मला लोकांना पण हेच बोलायचं की सोनम वांगचूक ह्यांना मला पाठिंबा आहे, मला सीजेपीला पाठिंबा नाही, पण मला दीपकेला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही ज्या लेवलला 21 मिलियन कमवले, त्याचं प्रेशर आलंय का अंगावर की ते तुम्हाला धरून ठेवायचं की ते वाढवायचंय का? तुम्ही देशासाठी उतरलाय. देशासाठी उतरलाय ना, तर तुमच्यातलं इमोशन ते बाहेर आलं पाहिजे, लोकांबरोबर कनेक्ट झाला पाहिजे. तुम्ही नाचू नाही शकत, नाटकी नाही करू शकत. 20 लोक मारले, त्यांच्यासाठी तुम्ही एक आंदोलन उभं केलंय, हे सिरियस पाहिजे. आणि मला वाटतं की ज्या लेवलला आता तुम्हाला राग नाही आहेत का?